नमस्कार. आज आपण जाणार आहोत प्राचीन जातक कथांच्या एका वेगळ्याच दुनियेत. आणि आजची कथा ही अशी आहे जी आपल्याला थेट मानवी स्वभावाच्या एका काळ्या बाजूला घेऊन जाते. ही गोष्ट आहे एका वानर राजाची आणि एका कपटी ब्राह्मणाची. ही गोष्ट आहे विश्वासघाताची. चला तर मग सुरू करूया. हे शब्द आहेत स्वतः गौतम बुद्धांचे आणि हे एकच वाक्य हेच या संपूर्ण कथेचा पाया आहे. यातून ते सांगतात की त्यांच्या आयुष्यात जो विश्वासघात झाला तो काही अचानक घडलेला नव्हता, तर त्याची मुळं खूप खोलवर जुन्या काळात रुजलेली होती. तर झालं असं की बुद्धांचा चुलत भाऊ देवदत्त त्यांचा विश्वासघात करतो. तेव्हा बुद्ध आपल्या अनुयायांना शांत करतात आणि सांगतात की अरे, हे जे काही घडतंय ना, ते फक्त या जन्मापुरतं नाहीये. हे वैर खूप जुनं आहे. आणि मग ते त्यांना एक जुनी गोष्ट सांगतात. आता आपण काळात खूप मागे जातोय. बनारसच्या एका सुंदर बागेत तिथला राजा नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलाय. पण आज त्याला असं काहीतरी दिसणार आहे जे पाहून त्याचा थरकाप उडेल. त्याला एक असा माणूस दिसतो ज्याचं दुःख शब्दात सांगणंही शक्य नाही. विचार करा, त्या माणसाची अवस्था इतकी वाईट होती की राजाला क्षणभर तो जिवंत माणूस आहे यावर विश्वासच बसला नाही. जणू काही एक चालता फिरता हाडांचा सापळाच त्याच्यासमोर उभा होता. आणि जवळून पाहिल्यावर तर ती अवस्था आणखीनच भीषण होती. त्याची त्वचा कुष्ठरोगाने पांढरी पडलेली आणि एखाद्या जुन्या वाळलेल्या लाकडासारखी खरखरीत खडबडीत झालेली. एक अतिशय वेदनादायी चित्र होतं ते. राजाच्या तोंडून निघालेले हे शब्द त्या माणसाचं एकटेपण आणि समाजाने त्याला किती बाहेर फेकलं होतं हे दाखवतात. तो इतका तिरस्करणीय झाला होता की राजा म्हणतो, तुझी सख्खी आईसुद्धा तुला पाहणार नाही. आणि मग राजाच्या मनात तोच प्रश्न येतो जो आपल्याही मनात आला असेल. तो त्याला विचारतो, अरे बाबा, असं काय मोठं पाप केलंस तू की तुला ही इतकी भयंकर शिक्षा भोगावी लागतीये? आणि याच प्रश्नाच्या उत्तरात त्या ब्राह्मणाच्या दुःखाचं रहस्य दडलेलं होतं. मग तो ब्राह्मण आपली कहाणी सांगायला सुरुवात करतो. तो सांगतो की त्याच्यावर हे सगळं संकट कसं कोसळलं. गोष्ट तशी साधी होती. त्याचे बैल हरवले, तो त्यांना शोधायला जंगलात गेला आणि रस्ता चुकला. 7 दिवस तो जंगलातच भटकत राहिला. भुकेल्या पोटी झाडावरची फळं तोडत असताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट एका खोल दरीत पडला. तब्बल 10 दिवस तो तिथे अडकून पडला होता. बाहेर पडायची कोणतीच आशा नव्हती. आणि अशा वेळी जेव्हा सगळी आशा संपते तेव्हा तिथे येतो या कथेचा नायक, बोधिसत्व, जो त्या जन्मी एका वानर राजाच्या रूपात होता. आणि त्याची नजर त्या दरीत अडकलेल्या असहाय्य माणसावर पडते. त्या वानर राजाने आधी एका मोठ्या दगडाला उचलून आपल्या ताकदीचा अंदाज घेतला. मग तो त्या ब्राह्मणाला म्हणाला, माझ्या पाठीवर बस. आणि मग आपले जीवाचं रान करून प्रचंड ताकद लावून त्याने त्या माणसाला त्या खोल दरीतून सुखरूप बाहेर काढलं. या मोठ्या कामानंतर तो दयाळू वानर पार थकून गेला होता. त्याने त्या ब्राह्मणाकडे एक छोटीशी विनंती केली आणि त्याला अजिबात कल्पना नव्हती की तो आपला जीव एका विश्वासघातकी माणसाच्या हातात देत होता. आता बघा, कथेला कसं वळण मिळतंय. एका बाजूला वानराचा तो निरागस विश्वास. तो म्हणतोय, मी खूप थकलोय, जरा वेळ झोपतो, तू फक्त माझ्यासाठी पहारा दे. आणि दुसऱ्या बाजूला त्या ब्राह्मणाच्या मनात काय विचार येतोय, हा तर वानर आहे, याला मारून खाल्लं तर माझी भूक भागेल. केवढा मोठा फरक आहे बघा दोन्ही विचारांमध्ये. आणि त्याने तो विचार प्रत्यक्षात आणला. एक मोठा दगड उचलला आणि ज्याने काही वेळापूर्वी त्याचा जीव वाचवला होता त्याच झोपलेल्या जीवाच्या डोक्यात घातला. विश्वासघाताचा यापेक्षा मोठा पुरावा असूच शकत नाही. पण म्हणतात ना, कर्माचं फळ लगेच मिळतं. त्या ब्राह्मणाच्या बाबतीत तर ते तत्काळ सुरू झालं. जणू काही निसर्गानेच त्याला त्याच्या कृतीची शिक्षा द्यायला सुरुवात केली होती. जखमी झालेला वानर वेदनेने विव्हळत उठतो, पण तो त्याला शाप देत नाहीये. तो फक्त दुःख व्यक्त करतोय. तो म्हणतोय, अरे रे, काय ही लाजिरवाणी गोष्ट, मी तुला वाचवलं आणि तू मला हे दिलंस. जणू काही तो सांगतोय की आता जे काय होईल त्याला तूच जबाबदार असशील. आणि तरीही बोधिसत्वाची करुणा बघा. इतका मोठा विश्वासघात होऊन सुद्धा, स्वतःच्या डोक्याला जखम झालेली असताना सुद्धा तो त्या ब्राह्मणाला जंगलातून बाहेर पडायचा सुरक्षित रस्ता दाखवतो. हीच खरी करुणा आहे. आणि यानंतर त्या ब्राह्मणाची जी अवस्था झाली ती अंगावर काटा आणणारी आहे. विश्वासघात केल्या क्षणी त्याच्या शरीराची आग होऊ लागली. तलावावर गेला तर पाणीही त्याला आगीसारखं भासू लागलं. त्याच्या संपूर्ण शरीरावर कुष्ठरोगाचे डाग आले. तब्बल 7 वर्ष तो असाच भटकत राहिला. आणि शेवटी राजासमोर गुन्हा कबूल करताच धरणी दुभंगली आणि त्याला नरकात घेऊन गेली. एका चुकीची केवढी मोठी शिक्षा. तर ही होती ती भूतकाळातली गोष्ट.
आता बुद्ध पुन्हा वर्तमानात येतात आणि आपल्या शिष्यांना या कथेचा खरा अर्थ उलगडून सांगतात. बुद्ध स्पष्ट करतात की तो करुणामय वानरराज म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून ते स्वतःच होते, त्यांच्या एका पूर्वजन्मात. आणि तो विश्वासघाती ब्राह्मण, तो होता त्यांचाच चुलत भाऊ देवदत्त. तर मग या शक्तिशाली कथेतून आपण काय शिकायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात. खरी करुणा काय असते, जी बदला घ्यायला नाही तर माफ करायला शिकवते. आणि हो, कर्माचा सिद्धांत की तुम्ही जे पेराल तेच उगवेल. ही गोष्ट हजारो वर्षांपूर्वीची असली तरी एक प्रश्न नक्कीच विचार करायला लावते. आजच्या जगात जिथे आपलं प्रत्येक नातं, प्रत्येक व्यवहार विश्वासावरच चालतो, तिथे विश्वासघाताबद्दलची ही प्राचीन चेतावणी किती महत्त्वाची आहे, नाही का? यावर विचार नक्की करा.